बोला. मला अपेक्षा काय नाही म्हणून मला भरपूर आपलं पद्धत. मामा ते संग बोला गे, ते संग गप्पा मारा की, त्यासोबत गप्पा मारा. त्याच्यासोबत गप्पा मारल्या की ते शांत होते. बरोबर बाबा राजकुमार. उन्हामुळे जरा ही वाटत ना. मग काय ढगाट्यामुळे हावली होणी. तरी वारा आहे बरोबर आहे जरा. परवा थोडं बैलाला कडू कसर झाली हो. नाही तर आता आहे सगळं झालं संपलं त्याचं. तर आता काय सर लात वेद काय मारत नाही. ते पहिलं फिरवताना 2 वेळा लात झाड बैल कधीच दिमेवला नाही. तसंच ते जायला ती चंदी देऊन. बघ महेश, बैलाचं वय मालकाचं वय ह्या वेळेपर्यंत ह्या दिवसापर्यंत टिकलंय. आज पोरं बघ काय करते ती, किंवा आज मोठी मोठी भरपूर ढिगाण पैसा असणारी काय करते ती बघ. ही नातं इथपर्यंत येत नाही. लगेच तिकडे हवा करायची, फट्ट्याकडे उडवायची आणि तिकडे 10 लाखाला ऐकला म्हणजे विषय संपला. काय आधी नगच म्हणते ती आपण असं आहे म्हणायचं काय चुकीच नाही बरं का. मग आपल्याला पाटील डॉक्टर ह्याची नरसोबाची वाडीची बरं का सिमिक्स काढायसाठी मागितली होती. तुम्हाला सांगतो त्यांनी पर्सनली 3 वेळा फोन केला होता मला, आणि त्यांची 3 भेट झाली होती ऑलरेडी इथं, होय का नाही. मला एक म्हणा आपण दिलं नाही बरं का. बाकीचं ढीग तुमचं असलं कोण बघत नाही खरं. पण ही एवढं हत्यार दिसली की माणसाचं समाधान काय नाही मामा, आपली इस्टेट इथं एवढीच आहे. काय नाही रिकामी जमिनीने सुद्धा रिकामी. सगळं हा इथं एवढं दिसलं की समाधान आहे सगळं. एवढंच आहे आपल्याला, दुसरं काय नाही. जमीन असणाऱ्याच्या घरी बारकावा दिसत नाही मामा. हेच आहे. काय करावं त्या वासराचं, देवा का ठेव, काय करावं. पांडुरंगा ठेला काय लयच मन उळवळ होत असलं, पैसा होत असला तर करायचा. वासर निवडलं चांगलं, आणि नसलं काय अडचण, रात्रीच म्हणलं की काय अडचण नसली तर राहू दे. काय त्याला कुठे जिथ कोणाला मी मन लय घट केलं गरीबीत. काय चांगलं आहे, लय घट केलं माणसाने ते गावचं नाव आणलं. काय बघू एकदा. काय होय मामा, वासूर मागायला देऊया का? काय नाही त्यांनी काय बी करू द्या. हे मला पण माहित नाही, रवीला फोन आलते म्हण आपल्या वासूर द्या म्हणून. वासर एकदम आता देत नाही वासरला. नाही मग नंबर मागते दे, मामाचा नंबर द्या. नंबर मागून वासूर सारखं मागते मग देऊ का नंबर? नको उगे ते काय टीका केली नाही माणसाला. तुमचं द्यायचं असलं तर सांगा, नसलं तर राहू द्या. नाही राखायचं असल्यावर काय बळण दांडगण द्यायचं म्हणलं म्हणजे काय अजून 1 महिना 2 महिने तरी वास्तू देत नाही. मग पुढं काय परमेश्वर गाठ ह्याला इसनीची गाठ ह्याला गेली बघ ती येसन बदल. हा दिल्ली झाली. मी सांगू काढलो होतो कुठलाही काय झालं त्यानं वैरण खायला. मी असली 4 वासरू बदललं आमच्या राजकुमारला. हिशोब करणारे मालक आहेत. मी 4 वासरू बदललं. 4 वासर का बदललं? मला कडून वासर एक मुरलेलं वासरू लागलं. लय बनेल बेबी. तरी मामा ते 41 ला दिलं बरं का वासरू. मुरलेलं वासरू लागलं पोरला म्हणलं ह्याला घाल म्हणलं जत्रेला. ह्याला घालतो म्हणलं वळू होणार आहे. पण मी कावा वळू करणार आहे? त्याच्या आईला 30 गुंठ्यात आहे. कसा वळू होईल तेव्हा तसा होईल तेव्हा होईल. मला एवढा दम नाही बाबा म्हणलं. मी अगदी खेळत जाणार म्हणलं. गरीब माणूस. 1 बदललं, 2 बदललं, 1 लंबीमध्ये गेलं. लंबीमध्ये गेलेलं काय हा चांगलं होतं लंबीमध्ये आणलेलं. शेवट म्हणलं तिच्या आयला नेहमी समोर गेलो टॅम्पोत बसवायचं नाही. ही वासरीची उचललं. खलाचं वासर मला बघायची पण नाही, काहीच बघायचं नाही. त्याच्यावर गाई बी घेत नाही म्हणलं. त्याच्या आईला पोट भरून चंदी घालतो म्हणलं. दोन्हीला महिनाभर काढतो म्हणलं आणि पुन्हा गाई आणीन म्हणलं. दोस्ताने गाई भोशावर ना आणलं. काय ह्याचं कसं आहे आता, ह्याची कालवाडी मागते ती, कोंड मागते ती. हाय ती बाबा बघा कुठे तर आहे. त्याला एक नक्या करून घ्या पाटणा. नक्या करा, नक्या लवकर. नक्या नक्या खोडून घ्या. ह्याच्या बिन त्याच्या बी. बरं ते नक्या खोडून घेतो. ती महागडली नक्या काढतच नाही तिची. काढायला लावायचं आपण. ती काढत नाही ती, पण आपण काढायला लावायच्या. आणि मी एका खोंडाची वळून दिलेलं वस्त्र काढले, पाटलाला दिलेलं. काढायच्या त्या काढल्या सळला फणा. ते काढल्यावरच
पाय सरळ होती बैलाचं सरळ होते ते न वाटीवणी बसते ते आणि हाही असं राहिलं तर बैलाला आणि बाग पडतो या बाग पडते ना मग असं येते पुढे काढायला हवा त्याच्या आला मला ती शाळा करायला त्यानं मी म्हणलं का होईना म्हणलं उंदर नक्क्याची बी टोपणं हाणते मागली सगळ्या त्या बारक्या नक्या केलं काय दाखवा लावायचं नाही त्याला ती बारकं शेंडा नाही घोडते बरोबर तिथंच नाही चुटू किती एवढी होती ती नाही त्याला डग लागली की अहो मी शाळा होऊन येडा जाऊ बाहेरच राव काय तुम्हाला सांगायचं म्हणलं नक्या कराया सगळ्यात हा. एकदा केले की म्हणजे मागच्या अहो, करा. काय म्हणतो तर आई माहिती आहे का आत्ता काय बैल डरकत नाही म्हणलं जे आईला बैल जरी डरकावलं तरच बारीवर बैलाजवळ ये नाही तर बैलाकडे घेऊ नको म्हणलं त्याच्या आईचा पच्चा व्याधीवर म्हणलं आपलं काय जन्म आहे म्हणलं बस. जेव्हा डरकला बैल आणि तिच्या भाई गायच्या काढायला आलाय काय 1 2 3 1 2 फिटलं जा म्हणलं त्याच्या आईल्यावर आता पुढे डरकी नका आणि झोपी का नाही झोपी नाही म्हणलं. मामा खरंच 2.5 महिने डरकी नव्हती बर मग काय फाल्ट झालता का नक्या काढून बैल आरात आलता 2 महिने बैल आडवा पडून होता. हो, त्याने काय केलं वरनं हे करायचं नाही बैलाचा 2 महिने आवाजच नाही. नक्याला खरडून खरडून नक्याला दिवस आले होते त्याला बी काय म्हणायला वाट नाही हे कलर पण नव्हता बैल पांढरा झालता पांढरा झालता बैल काय झालं आत नको असं ओळखू येत नव्हतं फोटो काढला तर त्या असले असतील हो. लय असं गाई सारखं पांढरा दिसायचं. ताटून ताटून ओढून ओढून मग ती पुढे आले रात काय केले पुन्हा नच्च पडले पेंडन, सातू गव्हाचं हे आळ्या पडल्या होत्या जोर केलं का हा त्यात पुन्हा जवळ तेल आणि लसूण आणि बेवा घालून सनीचे स्वतः सोडलं बैल हल्ला वाचल्यावर छाट मान पहिले एक दणक्याला चोटवलं मग बैल काय असं लावू देत नाही ह्याला कसं काय करायचं म्हणलं सगळे बेबा तेल ओवा सगळं लसूण कडवून ठेवणार बाटली भरून बैल बसला की झोपला बैल उगं जाऊन बाटली होती झाली उगं असं करून झाली पाचणार बघा जेव्हा जेव्हा कटूरपणा जे आला बरोबर हां माझ्याकडे औषध बी तसले आहे ते आणि पोरान बी आता काय केलं जर गाई उलटले यायला औषध दिलं तर त्याच्यात फंगडाचं शरणाबामा म्हणतो आता ती काय लोकांनी नाव घेतलं त्याला आम्ही म्हणलं आम्ही 10 रुपये घेतले जेवढ्या जणांना केली ती गाई मायला आपल्यापर्यंत आलेलं राहते आणि आमचा स्वभाव बी चांगला आहे शेवटी कोणाला भोगस हो नव्हे तसा ते बैल चांगला निघतोय औषध हे बैल चांगलं निघते 1 नंबर बैल निघतंय मी आता माझा विचार काय नाही मी कच्चं बोलत नाही खरं बोलत नाही अहो ही चालून चालून किती वर्ष चालेल 4 वर्ष चालेल नाही याचा दम कमी आला तर ते बैल येतोय ते बैल राहू द्या येतो या एक प्रश्न ऐकून घ्या माझं जर वासरू आज चालू वस्तू जर असलं तर माझी 5-6 गाया माघारी गेल्या ह्याला दांडीला जरब पडला दांडीला जरब पडल्यावर मग म्हणलं आता नको म्हणलं बैल बरोबर शिस्तीने लावतो करतो आम्ही एक राहते ती हो बरोबर ते आतनीची गाई आली आणि ती उपरा टीव्ही आल्यावर नेहमी म्हणलं ते काय स्प्रिंग आहे का स्प्रिंगने काच तिकडं हात हलवलेलं लक्ष हाताकडे हे चालायच नाही म्हणलं ठीक नाही मग गाईला बैल लागला होता त्याच पाटलाची गाई आली होती मी म्हणलं जावं म्हणलं घेऊन चली गाईला बैल लागलाय काळजी करू नका 2दा उलटली होती म्हणून ती म्हणलं औषध आपल्याला पाहिजे माणूस आहे म्हणलं पोरला औषध दिवशी पाठवली मग दुसऱ्या दिवशी एकजण गाई आले मग साहेब बी होते आम्ही म्हणलं काय घेईल तरी झाले आम्हाला काय हळायला नाही म्हणलं आमच्या माल कशाला नाश करून घ्यायचं महिना 15 दिवस कमी जास्त होईल 8 आता काय नाही रुटीन बसवलं हे होईपर्यंत त्याला आणतो 1.5 वर्षात येते आणि दात लावून पूर्णपणे रंकेला बसला काय मला भास मला काय काय नको आपलं वस्ती झालं आपण झालं 4 माणसं झालं आलेले बैलच गाड निघतोय बैलच गाड निघतोय बैल दांडगावते बैल अरे 12 महिन्याचं वास्त्र आहे आज बैल बेसकीची वर जाते बैल आणि त्याचं गुण काय आहे त्याला सापडलं आता ह्याचं गुण आम्हाला नाही सापडलं तर बी आम्ही दांडकून 2 दावी लावणार नाही निघा नाही त्या बैलाला पहिल्यापासून कोणच्या ह्याला अहो ते मालकाच्या घरातच होते तू आता मी तर काय चुकून बोलू द्या माझ्या घरात आल्यावर काय होतं बघा वासरू फरक पडणार नाही आत्ता काय व्हायला नाही माहिती आहे का आता 15 दिवस आहे चंदी एवढं खातोय तर एवढीच द्यायची किती अजून महिनाभर बरोबर आहे पाणी वडते जास्त गारवा पडलंय काय नॉर्मल घे तुम्हाला फोन लावतो राजसाहेबाला घेऊन यायचं आणि वासरू बघा तुम्ही.
आता हे काय करतो, हे सगळं बदली करतो, हे सगळ्या गबाळ काढतो, गेले काढून पद्धतशीर मध्ये पायपा दोन टाकून सनी फक्त ताडपत्री टाकणार. काय तिथं पत्र नाही गित्र नाही.